नमस्कार मंडळी, मी आहे अक्षता. आज मी आली आहे काळा घोडा फेस्टिवलला आणि इथे कला बोलते रंग हसतात आणि आपण फक्त बघतच राहतो. मुंबईची ही बाजू खूपच खास आहे आणि हीच दाखवण्यासाठी मी आली आहे. गर्दी आहे पण मात्र वाईब खूप रॉयल आहे. थोडं फिरणं, थोडं हसणं, स्वतःसाठी थोडा वेळ, कारण असे दिवस फक्त आठवणीत असतात. इथे ना खूप सुंदर स्टॉल लावलेत, तर आपण व्हिजिट करूया स्टॉलचे. तुम्हाला मी छोटे छोटे क्लिप दाखवते, तुम्ही बघा आणि मला सांगा. खूप सुंदर स्टॉल आहे. मला हा ड्रेस आवडला, ॲक्च्युली छान आहे, खूप सुंदर आहे. इथे खूप सुंदर सुंदर आणि ऑलमोस्ट ज्या पण वस्तू आहेत ना ह्या सगळ्या आहेत आणि हे राजस्थानला प्रेझेंट करतात. खूप सुंदर आहे आणि हे सगळं हँडमेड त्या लोकांनी केलेलंच आहे. दिसायला तर खूप सुंदर आहे. बॉटल, बॅग, वॉलेट अप्रतिम आहे. पटफटिया राजस्थान, छान आहे ना नाव पण. पुढे छोटीशी आशा क्रिएशन. वाव, हा स्कार्फ हा माझ्या अगदी नजरेत भरलाय. मी तुम्हाला सुद्धा दाखवते. एक नंबर आहे, मला खूप आवडला हा स्कार्फ. पण ताईंना विचारून काय म्हणताय, त्या ताई बिझी आहेत. ड्रेस सुद्धा आहे आणि हे सुद्धा खूप सुंदर आहेत. हे पण राजस्थानीच आहे. ब्ल्यू टोकिया रोस्टेड कॉफी. ओके, हे पण खूप छान आहे. सॉरी, कॉफी रोस्टेड खूप छान आहे. हे पण छोटा मिनी स्टॉल. गर्दी आहे पण मजा येते खूप. ऑलमोस्ट कॉलेज स्टुडंट आणि फॉरेनर सुद्धा येतात आणि आवर्जून हेच बघा ना किती सुंदर बनवले. हां, फोटो व्हिडिओज घेताना कोण कोण थोडं मध्ये येते, बट ठीक आहे, तुम्ही थोडं तेवढं समजून घ्या. आता आपण पुढे जाऊयात. पुढे पण छान आहेत. ह्या ज्या पुढे चालतात ना, ह्या माझ्याच कलिग मॅडम आहेत. म्हणजे लिगलवाल्या मॅडम जी मी तुम्हाला म्हणते ना, त्याच आहेत. आम्ही सगळे एकत्र, आम्ही तिघीजणी गेलो होतो, मी, त्रिशा आणि माझी हा मॅडम. इथे ना खूप छान छान स्टॉल आहेत. इथे ना हे इयरिंग्स वगैरे आहेत. आता त्रिशाबाई आहे म्हटलं तर आपण समोर आरसा असला तर स्वतःला वाईब शो ऑफ केल्याशिवाय ती राहू शकतो का. हे पण खूप छान आहे. इथे पण मस्त स्टॉल आहे. अमर हुसेन, बापरे किती मोठी झिंगा आहे ही. कोळंबी म्हटली तर जाऊन फोटोशूट केलाच पाहिजे. हे घ्या, थोडंसं करते इकडून तिकडून, कसं वाटतंय. पुढे बघूयात. खूप आहे, खूप सारे आहे. तूच बाकी राहिली, येस तू पण ये. बघा, हिला तर आवडतं, ही तर खातेच, नॉनव्हेज लवर आहे फुल. हिच्याकडे कोळंबी भात म्हणजे फेमस. आमच्या त्रिशाला खूप छान बनवता येतो. ते खूप सारे, मी हळूहळू जातीये. काळा घोडा नाव असलं ना तरी इथूनचे जितके पण घोडे आहेत ना हे फुल ऑन कलरफुल आहेत. हाच बघा ना किती सुंदर आहे आणि फुल डिजिटल वर्कला एकदम म्हणतात ना, डिजिटल वर्ड, सॉरी मी चुकून माझा वर्ड जरा चुकवली आहे, पण ठीक आहे. हे बघा, इथे हे पूर्ण ना मिरर्सचं केलेलं आहे. खूप छान आहे हे पण. ती मेहनत, किती दिवसांची मेहनत असणार ह्यांची. हे सगळ्यात बेस्ट आहे. मला काळा घोडा फेस्टिवलमध्ये हे सगळ्यात जास्त आवडलं आहे, कर्मा. ह्याच्यामध्ये आहे ना त्रेतायुगपासून सतयुगपासून जितके पण आपले युग झालेत ना ते सगळे युग ह्या लोकांनी इथे दाखवल्यात. आणि प्लस हे बॅकग्राऊंड पण खूप छान आहे. योगा. हां, मी सगळ्याकडे पोस्ट देणं म्हणजे माझं कामच आहे, जे की मी देते प्रत्येक व्हिडिओमध्ये. आता आम्ही ते टेलिफोन बूथ बघितले. वा, बापरे गर्दी बघा. हे टेलिफोन बघून ना जुन्या मूवींची आठवण झाली. ह्या शॉपवरती ना ऑलमोस्ट अँटिक वस्तू वाटतात मला, म्हणजे खूप छान आहेत. अँटिक असं म्हणता नाही येणार. हे बद्री करून आहेत कर्नाटकमधनं. ह्यांनी हे खूप छान छान असे होम शोचे असतात ना, होम डेकोरसाठी अशा वस्तू आहेत. आता काळा घोडा फेस्टिवलमध्ये जेव्हा मी एंटर केला ना तेव्हा स्टार्टिंगचा जो गेट होता तिथे सुद्धा मिल्टनच्या, की मुंबई म्हटली तर दिल आहे भाई आपला, जान आहे जान. बघा ना किती सुंदर बनवलंय. हा जो रेड हार्ट बनवलाय ना ह्याच्यावरती आपली पूर्ण मुंबई प्रेझेंट केली आहे त्यांनी. म्हणजे ते छोटे छोटे जे बॉक्स दिसतात ना रेड हार्ट वरती, त्यावरती स्टेशन ते भाई गणपती बाप्पा मोरया, लालबागचा राजा पहिला दाखवलाय. आजीबाईचं बूट आम्ही लहान असताना जेव्हा जायचो. BSC आहे, गेट ऑफ इंडिया आहे, ताज हॉटेल आहे, पूर्ण मुंबई त्यांनी इथे प्रेझेंट केली आहे. म्हणतात ना, हा मेरी जान भाई, मुंबई आहे मुंबई. बोरिवलीचा पेगोडा सुद्धा आहे इकडे.
हे सगळे स्टेशनची नावं, मुंबईचे डब्बेवाले, पूर्ण शेतकरी असू दे, म्हणजे अशी कोणतीच जागा राहिली नाही की जी इथे पेंडिंग आहे. पूर्ण मुंबईला हुबेहूब उतरवले इथे त्यांनी. खूप सुंदर क्रिएटिव्हिटी आहे ही सुद्धा. सुपर आहे, पावभाजी सुद्धा इथे दाखवली आहे. मुंबई सगळ्यांचे जीव की प्राण आहे. क्राऊड बघा किती. ऑलमोस्ट स्टुडंट खूप येतात, कॉलेज स्टुडंट्स, आणि खूप आवर्जून पार्टिसिपेट करतात. ही सुंदर आहे खूप. ही पण हँडक्राफ्ट ज्वेलरी आहे आणि महाराष्ट्रामधनंच आहे. इथे ड्रेसेस आहेत आणि हे सुद्धा महाराष्ट्राचेच आहेत. इथे ना स्टॉलवरती नावं वगैरे आहेत. मी असं थोडा प्रयत्न केला की मी सगळं कॅप्चर करू शकते. मेन राहिले काळा घोडा फेस्टिवलचा काळा घोडा. ॲक्च्युली मी जेव्हा फोटो व्हिडिओज घेत होती ना, तेव्हा कोणी ना कोणी मध्येच होतं. हे आहे संध्या मटेल्सचं आहे, आंध्र प्रदेश. खूप सुंदर आहे ह्यांचं पण शोचे पीस. ही सुद्धा ऑलमोस्ट हँडमेड आहे, तमिळनाडू डिझाईन आहे. हे फ्लॉवर्स मला खूप आवडले, खूप इतके सुंदर होते आणि हे सुद्धा हँडमेड आहेत. इथे मी ऑलमोस्ट वस्तू हँडमेडच पाहिल्यात. ही पण बॅग खूप छान आहे. आणि हे मणिपूर, हे तर उत्तमच होतं. इथे पण ही ज्वेलरी वगैरे खूप छान आहे. कॉटनच्या साडी वगैरे वेअर करता येईल अशी ज्वेलरी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ही जी पेंटिंग आहे ना, ह्या पेंटिंगची प्राईस 1,85,000 आहे. खूप सुंदर. हे छोटे हे मला तर खूप आवडले, खूप क्यूट वाटत होतं. आजचा मी दिवस तुमच्यासोबत शेअर केला. मला खूप मस्त वाटते. तुम्ही सुद्धा बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि